छातीमध्ये तीव्र वेदना आणि श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं 70 वर्षीय सावनेर येथील आजींना लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। सुरुवातीला ही केस नेहमीप्रमाणे हृदयविकाराचीच असल्याचं वाटत होते, मात्र काही मिनिटातच डॉक्टरांच्या लक्षात आले की हा रुग्ण सामान्य नसून वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत दुर्मिळ आणि आव्हानात्मक प्रकरण आहे, ज्यामुळे स्वतः डॉक्टरही थक्क झाले। ECG मध्ये हृदयविकाराचे बदल दिसल्यानंतर पुढील तपास सुरू करण्यात आला। तेव्हा हृदयरोग तज्ञ डॉक्टर हितेंद्र भागवतकर यांनी इको तपासणी करताच एक धक्कादायक बाब समोर आली। हृदय नेहमी ज्या ठिकाणी असते तिथं ते नव्हतेच। सखोल तपासणीनंतर निष्कर्ष स्पष्ट झाला। आजींना जन्मजात डेस्कोस्ट्रोकार्डिया ही अवस्था असून त्यांचं हृदय उजव्या बाजूला आहे। विशेष म्हणजे तब्बल 70 वर्षे ही अवस्था कोणाच्याही लक्षात न येणं हे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात अत्यंत दुर्मिळ मानलं जातं। अशा स्थितीत वेळ न दवडता डॉक्टरांनी तातडीने अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला। मात्र हृदय आणि रक्तवाहिन्यांची संपूर्ण रचना आरशात पाहिल्यासारखी उलटी असल्यानं ही प्रक्रिया प्रचंड जोखमीची होती। प्रत्येक रक्तवाहिनी विरुद्ध दिशेने असल्यामुळे अतिशय अचूक नियोजन आणि अनुभवाची गरज होती। अनुभवी वैद्यकीय चमूच्या कौशल्यामुळे अँजिओग्राफी यशस्वी झाली आणि हृदयाच्या मुख्य LED धमनीत 90% अडथळा असल्याचं आढळलं। यानंतर काळजीपूर्वक अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि आजीचे प्राण वाचले। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून कोणतीही गुंतागुंत न होता त्यांना घरी सोडण्यात आले आहे।